प्रॅक्टिस सेट 2.3 कम्पेअर द फॉलोइंग सर्ट्स. याच्या अगोदरचा भाग एक्झाम्पल 4 पर्यंत वर्गामध्ये आपण पाहिलेले आहे. कम्पेअर करायचे दोन सर. कम्पेअर करत असताना दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या, ते म्हणजे ऑर्डर. आता इथं आपल्याला सगळे जे सर्ट दिलेले आहेत ते सर्ट सगळे ऑर्डर 2 ची दिलेले. त्याच्यानंतर आता रॅडिकंड बघायचं आणि समजा जर सर्टच्या बाहेर एखादी संख्या असेल तर ती सर्टमध्ये घेऊन त्या ठिकाणी त्याचं कंपॅरिझन करणं हे जास्त योग्य आणि सोयीस्कर जातं. एक एक एक्झाम्पल आपण बघूया. 7√2 आणि 5√3 ह्या दोन सर्टचं कंपॅरिझन आपल्याला करायचंय, विच इज ग्रेटर अँड विच इज स्मॉलर. सो 7√2 मी कसं लिहिलं, 7 म्हणजे मला आत घेऊन जाताना त्याचा वर्ग 49 वर्गमुळामध्ये इंटू √2, 49 गुणिले 2 वर्गमुळामध्ये 98. हे पहिलं उत्तर मिळालं. आता हे का केलं तर इथं आणि इथं ऑर्डर सेम आहे, म्हणजे आत घेऊन गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. 5√3, 5 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 25 इंटू √3, 25 गुणिले 3 75, 98 आणि 75. आता 98 आणि 75 आपण नंबर लाईन्सचा अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये 98 हे 75 पेक्षा मोठे आहेत. दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ घेतलं, वर्गमुळात 98 आणि वर्गमुळात 75 म्हणजे वर्गमुळात 98 मोठे झाले. पण आपल्याला उत्तरामध्ये वर्गमुळात 98 विचारलेलं नाही, उत्तरामध्ये काय विचारलेलं आहे, 7√2. सो 7√2 इज ग्रेटर दॅन 5√2. आणि अशा पद्धतीने एक 2-3 प्रकारे या पद्धतीने आपण सरळ मधलं कंपॅरिझन दाखवू शकतो. त्यातला एक प्रकार हा की या ठिकाणी जो मिक्स्ड, आता ऍक्च्युली हा मिक्स्ड सर्ट नाही आहे, सिम्पलेस्ट फॉर्म आहे, पण जुन्या अभ्यासक्रमामध्ये याला मिक्स्ड सर्ट म्हणत द्यायचं. मिक्स सर्ट जर असेल तर त्याचा सिंपल फॉर्म मध्ये रूपांतर करायचं आणि ते करताना आत घेऊन जाताना त्याचा वर्ग घेऊन जायचा आणि अशा पद्धतीने गुणाकार करून दोन्ही संख्या नंबर लाईनवर आपल्या लक्षात येते की 98 मोठे आहेत, 75 लहान आहेत आणि नंतर दोघांनी स्क्वेअर रूट घालून या ठिकाणी उत्तर काढायचं. उत्तर मात्र ज्या संख्या दिलेल्या आहेत त्याच संख्येमध्ये उत्तर दाखवणं गरजेचं आहे. ही एक पद्धत झाली किंवा हा एक भाग सर्टचं कंपॅरिझन दाखवण्याचा. दुसरा भाग, आता इथं काय केलेलं आहे, दोन्ही ठिकाणी ऑर्डर सेम आहे, फक्त आपल्याला या स्क्वेअर रूट ऑफ 247 आणि स्क्वेअर रूट ऑफ 274 यातलं कंपॅरिझन करायचं. मग इथे लिहायचं हिअर ऑर्डर ऑफ बोथ सर्ट इज 2. म्हणजे आता काय बाकीचं काही करायची गरज नाही, कारण बाहेर काहीच नाही आहे. सिम्पलेस्ट फॉर्म या ठिकाणी दिला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. मग आपल्याला माहिती आहे की 247 लहान आहेत, 274 मोठे आहेत आणि त्या पद्धतीने स्क्वेअर रूट ऑफ 247 इज लेस दॅन स्क्वेअर रूट ऑफ 274 अँड दॅट इज द आन्सर. हेच आहे, त्यामुळे परत वेगळं काही लिहायची गरज नाही. ही एक रीत झाली. ही दुसरी रीत झाली की जिथं ऑर्डर सेम दिलेली आहे आणि सर्ट हा या ठिकाणी सिंपल फॉर्म मध्ये दिलाय असं म्हणायला काय हरकत नाही. आता इथं 2√7 अँड स्क्वेअर रूट ऑफ 28. आता इथं हा या ठिकाणी दिलेला आहे, याचं काय करायची गरज नाही, याचं मात्र आपल्याला आत घेऊन जावं. म्हणजे 2 आत नेताना वर्गमुळात 4 म्हणून न्यावं लागते. सो वर्गमुळात 4 इन स्क्वेअर रूट 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 7. सो स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 7 दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 28. आणि दिलेलं पण 28 आहे, म्हणजे याचं उत्तर आलं 28, याचं उत्तर पण 28 आलं. आपल्याला माहिती आहे की 28 हे 28 बरोबर असतात. दोन्हीलाही जर स्क्वेअर रूट घातलं तर स्क्वेअर रूट ऑफ 28 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 28. म्हणजे कंपॅरिझन करताना एखाद्या वेळेला या ठिकाणी सारखं पण दोन्ही जे सर्ट आहेत ते सारखे पण येऊ शकतात, हे लक्षात घ्यायचं, लगेच कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यानंतर अजून एक 4√42 अँड 9√2. पहिल्या गणिताप्रमाणे 4 म्हणजे 16 गुणिले 42, त्याचा गुणाकार आला 672. 9 गुणिले 9 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 दॅट इज 81 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2, याचा गुणाकार आला 162. आपल्याला माहिती आहे 672 हे 162 पेक्षा मोठे आहे. सो स्क्वेअर रूट ऑफ 672 इज ग्रेटर दॅन 162. पण आपल्याला उत्तर 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 42 इज ग्रेटर दॅन 9 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2. तर अशा पद्धतीने त्यातली निवडक अशी 4 गणितं की जी मला महत्वाची वाटतात ती या ठिकाणी मी घेतलेली आहे. राहिलेली 1-2 गणितं ऍज अ होमवर्क म्हणून तुम्ही किंवा प्रॅक्टिस म्हणून करायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने कंपॅरिझन ऑफ सर्ट आपण पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये 2 पद्धती महत्वाच्या आपल्याला सांगता येतात की एक जो बाहेरची संख्या आहे ती आत घेऊन जायची आणि गुणाकार करून दोन्ही ज्या गुणाकार केल्यानंतर स्क्वेअर रूट मधले ज्या संख्या आहेत त्यांचं कंपॅरिझन करायचं. जर सारखंच असेल, ऑर्डर सारखीच असेल तर फक्त संख्यांचा विचार करायचा आणि काही वेळेला सर्ट हे या ठिकाणी इक्वल सुद्धा येऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टी 4 या गणितामध्ये मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने कंपॅरिझन ऑफ सर्ट आपल्याला सोडवता येते. एक्झाम्पल नंबर 6 सिम्प्लिफाय. हे याच्यामध्ये तुम्ही आता सध्या सिम्प्लिफिकेशन करत असताना
ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सोडून या सगळ्या क्रिया या ठिकाणी आपण पाहायच्या आहेत. रिअल नंबरवर ह्या सगळ्या क्रिया करता येतात आणि त्याची उदाहरणं सिम्प्लिफिकेशनमध्ये आपल्याला देतात. आता पहिलं गणित एकदा समजावून सांगतो. 5√3 प्लस 8√3. इथं √3 हा कॉमन आहे, म्हणजे हा जो पूर्ण भाग आहे सर हा कॉमन आहे, म्हणून काय केलेलं आहे या ठिकाणी 5 प्लस 8, यातनं 5 आणि यातनं 8 आणि √3 कॉमन काढलेले आहे आणि हे कॉमन काढून √3 लिहिलेले आहेत आणि 5 आणि 8 13. पुस्तकामध्ये 13√5 असं उत्तर झालेलं आहे आणि हे चुकीचं आहे. 13√3 हेच उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने 5 आणि 8 कॉमन काढले √3 आणि 8 आणि 5 13 ऍडिशन केली आणि ही सिम्प्लिफिकेशन याचं या ठिकाणी झालं. नेक्स्ट 9√5 मायनस 4√5 प्लस 125. आता ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की √5 इथं पण √5 आलं पाहिजे. मग आता हे √5 कसं आणायचं, तर गणित लिहून घेतलं. 9√5 मायनस 4√5 प्लस 125. त्यानंतर 9√5 मायनस 4√5 125. 25 इंटू 5, 25 पाचा 1600. आता 25च का घेतले, तर 25 इट इज अ परफेक्ट स्क्वेअर, म्हणजे बाहेर येताना तो 5 म्हणून येणार आहे. नेक्स्ट स्टेपला काय केलं, 9√5 आहे असं लिहिलं, 4√5 असं लिहिलं, मायनस प्लस 5 बाहेर घेतले, 5√5. ऍक्च्युली 5 स्क्वेअर इंटू 5 ते स्क्वेअर आणि इथली ऑर्डर कॅन्सल झाली, 5√5. मग आता इथलं मग असं कसं केलं, इथं √5 आले, इथं √5 आले, इथं √5 आले, हे कॉमन. 9 मायनस 4 प्लस 5 इंटू √5 हे कॉमन ठेवले. 9 आणि 5 14, 14 वजा 4 कसंही करा तुम्ही, या दोघांची वजाबाकी करून घ्या, काही करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. उत्तर या ठिकाणी येतं 14 वजा 4 इंटू √5. 14 मधून 4 गेले, 10 राहिले, 10√5 अँड दॅट इज द आन्सर. तर या प्रकारचे गणित परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि हे करणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून मी पर्टिक्युलरली जिथं जिथं बदल केलेला आहे तिथं तिथं रंगीत खुडचा वापर केलेला आहे. सेम पुढचे गणित तसंच आहे. 7 इंटू √48 मायनस √27 मायनस √3. 7 इंटू, आता मला √3 आणायचे, 16 48. 16च काय घेतले तर इट इज द परफेक्ट स्क्वेअर ऑफ 4. 9 इंटू 3, इथं √3 आणायचे, 9 काय घेतले तर इट इज द परफेक्ट स्क्वेअर ऑफ 3 मायनस √3 कीप ॲज इट इज. 16 48 म्हणजे 16 मध्ये 4 आले, 4 बाहेर आले, 7 इंटू √3 मायनस यातनं 3 बाहेर आले, 3 इंटू √3 मायनस √3. √3 कॉमन आहे, ते कॉमन या ठिकाणी 7 28 √3 मायनस 3 मायनस √3 28 मायनस √3. इथं काही नाही आहे म्हणजे 1 इंटू कंसाच्या बाहेर √3. 28 मधून 4 गेले 24, सो 24 इंटू √3. तर अशा पद्धतीने हे सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी आपल्याला करता येतं. अजून एक गणित आहे ते पण घेतो, म्हणजे या ठिकाणी हा भाग पूर्ण होतो. एक्झाम्पल नंबर 4 सिम्प्लिफिकेशन मधलं एक्झाम्पल 6 त्यातलं चौथा. √7 मायनस 3 डिवायडेड बाय 5 इंटू √7 प्लस 2 इंटू √7. आता इथे जर पाहिलं तर √7 कॉमन आहे, सारखी संख्या आहे, ती कंसाच्या बाहेर घेऊया, इज इक्वल टू. आता इथं काही नाही आहे म्हणजे 1 मायनस 3 डिवायडेड बाय 5 प्लस 2 इंटू √7. बघा √7 3 डिवायडेड बाय 5 इंटू √7 प्लस 2 इंटू √7 इज इक्वल टू. आता इथं 5 एलसीएम आला, 5 एके 5 मायनस 3 आणि इथे 5 दोन्ही 10. इथं काही नाही म्हणजे 1 आलं, इथं काही नाही म्हणजे 1 आलं, √7. सो 10 आणि 5 15, 15 मधून 3 गेले, 12 डिवायडेड बाय 5 इंटू √7 अँड दॅट इज द आन्सर. तर अशा पद्धतीचे गणित या ठिकाणी आपल्याला येऊ शकतं. तर हे गणित सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं. ऍडिशन सबस्ट्रॅक्शन मागच्या याच्यामध्ये पाहिलं, मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन अ सिम्पलेस्ट फॉर्म, हा महत्वाचा. मल्टिप्लिकेशन करायचं आणि उत्तर मात्र सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये काढायचं. एक्झाम्पल नंबर 1 3√12 इंटू √18. 3√12 इंटू √18, 3 इंटू, आता हे 12 कसं लिहिलं मी, 4 3 12. 18 कसं लिहिलं, 9 2 18 लिहिलं. त्यानंतर आता 3, हे 4 आत आहेत, बाहेर येताना 2 आले, 3 गुणिले 2 वर्गमुळात 3. हे 9 आहे, बाहेर येताना 3 म्हणून आले, 3 इंटू √2, 3 इंटू √2. त्यानंतर आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टींमध्ये सिम्प्लिफाय करायचे. मग इथं 3 आले, इथं 2 आले, इथं 3 आले. बघा 3 2 3 3 2 3
वर्गमुळामध्ये काय वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात सगळ्या संख्या आल्या का बघायच्या. आता 3 2 6 6 18 वर्गमुळामध्ये काय वर्गमुळात 3 गुणिले 2 म्हणजे 18√6. इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म, दॅट इज मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म 18√6 या पद्धतीने आपण आणलेला आहे. पुढचं गणित 3√12 प्लस 7√15. 3√12 इंटू 7√15. आता हे कसं लिहिलं मी 3 कंसाच्या बाहेर वर्गमुळाच्या बाहेर आणि वर्गमुळामध्ये 12 कसं लिहिलं 4 त्रिक 12. 7 वर्गमुळामध्ये 15 कसं लिहिलं 5 त्रिक 15. त्याच्यानंतर 3 हे 4 वर्गमुळाच्या बाहेर आले म्हणजे 2 म्हणून आले वर्गमुळात 3. 7 इथं काही वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 5 आहे असं फक्त वर्गमूळ प्रत्येकाचं वेगळं केलं. आता काय केलं वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 परत आपल्याला 3 म्हणून लिहिता येईल. आता कसं लिहिलं बघा 3 2 7 या संख्या पहिल्यांदा घेतल्या नंतर 3 2 7 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 5. या वर्गमुळात 3 म्हणजे काय झालं वर्गमुळात 3 चा वर्ग म्हणजेच 3 आणि ते पुढच्या पायरीला 3 आहे असे 2 आहे असे 7 आहे असे या दोघांचा गुणाकार 3 आणि वर्गमुळात 5. 7 त्रिक 21 21 जुनी 42 आणि 42 त्रिक 126 या स्क्वेअर रूट ऑफ 5. 3 दुनी 6 7 त्रिक 21 21 सख 26 असेल 126 वर्गमुळात 5. इट इज द मल्टिप्लिकेशन अँड द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ गिवन एक्झाम्पल. ही गणित परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाची वाटते. 3√8 इंटू √5. आता हे 8 मी कसं लिहिलेलं आहे 4 इंटू 2 4 दुनी 8 √5 आहे असं. यातनं काय केलं 4 वर्गमुळात आहेत बाहेर येताना 3 आले 3 गुणिले 2 वर्गमुळात 2 गुणिले 5 आहे अशी 3 दुनी 6 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5 वर्गमुळात लिहिले 2 गुणिले 5 3 दुनी 6 2 पंचे 10 6 इंटू √2. दॅट इज द आन्सर ऑफ युअर क्वेश्चन. नेक्स्ट 5√2 इंटू 2√8. 5√8 इंटू 2√8 5 इंटू 2 √8 इंटू √8 म्हणजेच काय झाले √8 ब्रॅकेट स्क्वेअर 2 म्हणून कॅन्सल झाले आणि 8 बाहेर आले म्हणजे 5 गुणिले 2 गुणिले 8 8 दुनी 16 16 पंचे 80. तर या पद्धतीने हे सिम्प्लिफिकेशन आपल्याला या पद्धतीने करता येतं. ऍक्च्युली आता इथं येणारं उत्तर सरळ नाहीये. हा काय आला आपल्याला रिअल नंबर आला रॅशनल नंबर आला तरी पण आपल्याला हे सिम्प्लिफिकेशन करावं लागतं. म्हणजे समजा येणाऱ्या उत्तराचा जर विचार केला तर हा सरळ नाहीये हा रिअल नंबर या ठिकाणी आला म्हणजे हा रॅशनल नंबर आला आणि रॅशनल नंबर हा कधी सरळ होऊ शकत नाही. एक्झाम्पल नंबर 8 डिवाइड अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट. डिव्हिजन करायची. स्क्वेअर रूट ऑफ 98 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. सो स्क्वेअर रूट ऑफ 98 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 पहिल्यांदा लिहिलं 98. आता मी 49 गुणिले 2 लिहितो 49 का तर 7 चा वर्ग 49 गुणिले 2 भागिले स्क्वेअर रूट ऑफ 2. 49 स्क्वेअर रूटच्या बाहेर आले की 7 इंटू √2 डिवायडेड बाय √2 √2 गेट्स कॅन्सल आन्सर विल बी 7. इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म. 125 square root of 125 divided by 50. So square root of 125 divided by 50. 25 5 सव्वाशे 25 दुनी 50. 25 5 बाहेर आले 5 into square root of 5 divided by 5 into square root of 2. 5 gets cancel. Square root of 5 divided by square root of 2. मी एकाच चिन्हात दिलं square root of 5 divided by 2. That is the answer. Next square root of 310 divided by square root of 5. 310 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 5. हे लिहिताना मी 62 गुणिले 5 5 दुनी 10 6 पंचे 30 आणि 31 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 5 वेगळं केलं. स्क्वेअर रूट ऑफ 62 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 5. स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 गेट्स कॅन्सल आन्सर विल बी स्क्वेअर रूट ऑफ 62. ही 3 गणित या ठिकाणी महत्वाची. एक गणित राहिले सोपं आहे ते तुम्ही ऍज अ होमवर्क म्हणून या ठिकाणी पूर्ण करा. शेवटचा भाग रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. प्रॅक्टिस सेट मधलं सगळ्यात शेवटची गणित रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर मधला जो सर्ड आहे तो सर्ड काढून त्या ठिकाणी रिअल नंबर आणायचा म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याच्या डोक्यावर जी रॅडिकल साइन आहे ते ठेवायचं नाही आणि अशा पद्धतीने रॅशनलायझिंग फॅक्टर ऍडजस्ट करायचा. पहिलं गणित 3 डिवायडेड बाय √5. 3 डिवायडेड बाय √5. आता जर √5 आपल्याला काढायचं असेल तर √5 नेच गुणलं पाहिजे म्हणून अंशाला आणि छेदाला √5 ने मल्टिप्लाय केलं. सो 3 into √5 into √5. सो 3 into √5 डिवायडेड बाय 5 म्हणजे याचं रॅशनलायझेशन झालं कारण छेदामध्ये रिअल नंबर आलेला आपल्याला आढळून येतो.
1 divided by square root of 14. So 1 into square root of 14 divided by square root of 14 into square root of 14. So square root of 14 divided by square root of 14 into 14. So square root of 14 divided by 14. So इथं आपण जर पाहिलं तर इथं रॅडिकंड साइन आहे, इथं रॅडिकंड साइन गेलेलं आहे, म्हणजे रॅशनलायझेशन झालेलं आहे. हे गणित थोडंसं वेगळं आहे कारण आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं आहे. त्यामुळे 6 डिवायडेड बाय 9 रूट 3, 6 इंटू रूट 3 डिवायडेड बाय 9 इंटू रूट 3 इंटू रूट 3. आपल्याला रूट 3 नकोय, ते काढून टाकायचे, म्हणून रूट 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे रॅशनलायझिंग फॅक्टर काय झाला, रूट 3 झाला. सो 6 इंटू रूट 3 डिवायडेड बाय 9 इंटू रूट 3 इंटू रूट 3. 6 इंटू रूट 3, 9 इंटू 3. आता हे 6 लिहिताना मी कसे लिहिले, 3 इंटू 2 इंटू रूट 3. 9 लिहिताना कसे लिहिले, या ठिकाणी मी हे जे 9 आहे हे 9 लिहित असताना 3 इंटू 9 या स्वरूपात लिहिले. या ठिकाणी 3 आणि 3 एकमेकांना कॅन्सल झाले, अंशामध्ये 2 इंटू रूट 3 डिवायडेड बाय 9 अँड दॅट इज द आन्सर. आता काही मुलं या ठिकाणी अशा पद्धतीने उत्तर लिहू शकतात 6 इंटू रूट 3 डिवायडेड बाय 27, पण इट इज नॉट द सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे तिथं काय करावं लागेल, 3 गुणिले 2 वर्गमुळात 3 भागिले 9 गुणिले 3 आणि या 3 ला 3 जातील. सो 2 रूट 3 डिवायडेड बाय 9 इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. तर या पद्धतीने हे या ठिकाणी पूर्ण होतं. 1-2 गणित राहिलेली असतील ती गणित पूर्ण करा. अतिशय सोपी गणित आहेत ती. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिनॉमिनेटर मध्ये कुठल्याही पद्धतीने सरडे येता कामा नये, म्हणजेच रॅशनलायझेशन त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. नेक्स्ट पार्ट, बायनॉमियल क्वाड्रॅटिक सम. बायनॉमियल बाय दोन पद, पॉलिनॉमियल containing 2 terms is called as a binomial. Quadratic having order 2 सर्ट तर आपण पाहिलेलंच. रूट 5 प्लस रूट 3 बायनॉमियल, क्वाड्रॅटिक आणि सर्ट हे सगळे आहेत. रूट 5 प्लस रूट 3, 3/4 प्लस रूट 5 आर बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट्स. इथं प्लस आहे, पुढच्या ह्याच्यामध्ये रूट 5 मायनस रूट 3, 3/4 मायनस रूट 5 आर ऑल्सो बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट. म्हणजे इथं प्लस असलं काय मायनस असलं काय काहीही फरक पडत नाही. काय कंडिशन आहे, 2 पद पाहिजे, त्यामध्ये या ठिकाणी ऑर्डर 2 पाहिजे आणि सर्ट पाहिजे, त्याला बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट शब्द लक्षात ठेवा. बायनॉमियल 2 पद, क्वाड्रॅटिक हॅव्हिंग ऑर्डर 2 अँड सर्ट, आपण सर्ट बद्दल माहिती घेतलेलीच आहे. सो 5 प्लस रूट 3 रूट 5 मायनस रूट 3, 3/4 प्लस रूट 5, 3/4 मायनस रूट 5 आर बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट. म्हणजे इथं प्लस असलं काय मायनस असलं काय काही फरक पडत नाही, फक्त बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ट आपल्याला ओळखता आलं पाहिजे. नेक्स्ट रूट ए प्लस रूट बी इन सेकंड ब्रॅकेट रूट ए मायनस रूट बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए ब्रॅकेट स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी ब्रॅकेट स्क्वेअर विच इज इक्वल टू ए मायनस बी. आता हे कसं केलेलं आहे, एक्स प्लस वाय, एक्स मायनस वाय, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हे आपण 8वी मध्ये शिकलेलो आहे. त्याचाच आधार घेऊन रूट ए प्लस रूट बी, रूट ए मायनस रूट बी इज इक्वल टू रूट ए स्क्वेअर मायनस रूट बी स्क्वेअर विच इज इक्वल टू ए मायनस बी. नेक्स्ट रूट 5 प्लस रूट 3, रूट 5 मायनस रूट 3, रूट 5 ब्रॅकेट स्क्वेअर रूट मायनस रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर, रूट 5 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 5, root 3 bracket square is equal to 3, 5 minus 3 which is equal to 2. Again 3/2 plus root 5, 3/2 minus root 5, 3/2 bracket square minus root 5 bracket square, 3/2 square आला 9/4, root 5 चा square आला -5, 4 LCM आला 9 minus 20 that is equal to -11 divided by 4. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी या ज्या टर्म्स आहेत, for example root a plus b and root a minus root b या टर्म्स या ठिकाणी कॉन्जुगेट पेअर म्हणून ओळखल्या जाते. ते कसं या ठिकाणी पाहायचंय त्याचा विचार या ठिकाणी करूया, म्हणजे या ठिकाणी पुढच्या भागाकडे आपल्याला जाता येईल. The product of these two sets results in a rational number. Results in a rational number. इथं प्रत्येक ठिकाणी रॅशनल नंबर आलेला आहे. Hence these are conjugate pair of each other. म्हणजे समजा रूट ए प्लस रूट बी ची कॉन्जुगेट पेअर काढायला सांगितली तर ते रूट ए मायनस रूट बी. या उलट
रूट ए मायनस रूट बी ची कॉन्जुगेट पेअर काढायला सांगितली तर ते रूट ए प्लस रूट बी या पद्धतीने याचीही आणि याचीही कॉन्जुगेट पेअर आपल्याला सांगता येते. फक्त आपल्याला पाहिजे की ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारी जी टर्म आहे ती रॅशनल नंबर पाहिजे, तिथं कुठेही सर नसता कामा नये. Then and then we can say that these two terms are conjugate pair of each other. These two terms are conjugate pair of each other, and these two terms are conjugate pair of each other because the multiplication of these two terms result in a rational number. So these two terms are called as conjugate pair of each other. Each binomial surd in the conjugate pair is a rationalizing factor of each other. आता इथे जर पाहिलं तर रूट ए प्लस रूट बी चा रॅशनलायझिंग फॅक्टर रूट ए मायनस रूट बी आहे. कारण काय आहे, येणारं उत्तर काय आहे, रॅशनल नंबर आहे, त्यामुळे याला या ठिकाणी रॅशनलायझिंग फॅक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जर विचार केला तर रूट 3 प्लस रूट 5 एक एक्झाम्पल म्हणून घेऊया, किंवा रूट 5 प्लस रूट 3 याची कॉन्जुगेट पेअर जर काढायची म्हटली तर कन्फ्युजन व्हायला नकोय. द कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमियल सर्ड इज रूट 5 मायनस रूट 3 अशी कॉन्जुगेट पेअर होऊ शकते, किंवा या ठिकाणी एखाद्याने रूट 3 मायनस रूट 5 काढलं तरी ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही किंवा ही कॉन्जुगेट पेअर या ठिकाणी होऊ शकते. सिमिलरली 7 प्लस रूट 3 याची कॉन्जुगेट पेअर जर विचारली तर ती कॉन्जुगेट पेअर 7 मायनस रूट 3 अशी पण येऊ शकेल, किंवा या ठिकाणी रूट 3 मायनस 7 अशी सुद्धा येऊ शकते. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की अशी आली पाहिजे. 7 प्लस रूट 3 ची कॉन्जुगेट पेअर 7 मायनस रूट 3 आली पाहिजे असं कंपल्शन नाही. रूट 3 मायनस 7 लिहिलं तरी ते बरोबर आहे. फक्त काय आहे, लक्षात काय घ्यायचे की या दोन कॉन्जुगेट पेअर ज्या वेळेला आपण मल्टिप्लाय करतो त्यावेळेला येणारं उत्तर हे रॅशनल नंबर पाहिजे. रिझल्ट इज रॅशनल नंबर. द प्रोडक्ट ऑफ कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनॉमियल सर्ड इज ऑलवेज अ रॅशनल नंबर. एमसीक्यू साठी हा प्रश्न अतिशय या ठिकाणी महत्त्वाचा आपल्याला सांगता येतो. आणि त्याच्यानंतर आता आपण रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर हा भाग आहे, त्याची दोन्ही एक्झाम्पल पुस्तकामध्ये सोडवून दिलेले आहेत. द प्रोडक्ट ऑफ द कॉन्जुगेट बायनॉमियल सर्ड इज ऑलवेज अ रॅशनल नंबर. बाय युजिंग दिस प्रॉपर्टी वी rationalize the denominator in the form of binomial surd can be done. आणि त्याचे एक्झाम्पल दिलेले, ते एक्झाम्पल सोडवून दिलेले तुम्ही बघा. पुढे आल्यानंतर आपण ती सोडवणारच आहोत. याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.4 कडे आपण जाणार आहोत. 2.4 मल्टिप्लाय दोन एक्झाम्पल दिलेले आणि तिसरं नंतर मी सोडवून दाखवतो तुम्हाला. मल्टिप्लाय फर्स्ट रूट 3 इन अ ब्रॅकेट रूट 7 मायनस रूट 3. रूट 3 नी रूट 7 ला मल्टिप्लाय केलं, रूट 3 नी रूट 3 ला मल्टिप्लाय केलं. Root 3 into root 7 that is 21. Root 3 into root 3 that is root 3 bracket square. So answer will be root 21 minus 3. The multiplication of this example result in square root of 21 minus 3. Similarly second root 5 minus root 7 into root 2. Root 5 into root 2 आणि याने root 7 into root 2. Root 5 into 2 स्क्वेअर रूट मध्ये मायनस स्क्वेअर रूट मध्ये 7 into 2, 5 into 2 that is 10, 7 into 2 that is minus 40. आता शेवटचं गणित मात्र प्रत्यक्ष या ठिकाणी आपण सोडवायचा प्रयत्न करू. (3√2 minus √3 in another bracket 4√3 minus √2 which is equal. आता पहिल्यांदा यांनी ह्या पूर्ण कंसाला गुणायचं. 3√2 into 4√3 minus √2 minus √3 नी 4√3 minus √2. आता कंसाबाहेरच्या पदाने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं. 3 गुणिले 4 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3. त्यानंतर 3 मायनस 3√2 इंटू √2. बघा 3√2 3 into 4 √2 into √3 हे पूर्ण पहिले झालं. 3√2 into √2 3 into √2 into √2 मायनस 4 into √3 into √3
4 पहिल्यांदा घेतले, √3 इंटू √3 मायनस √3 मायनस मायनस बिकम प्लस √3 इंटू √2 विच इज इक्वल 3 चौक 12 √2 इंटू √3 मायनस 3 इंटू √2 इंटू √2 that is √2 bracket square minus 4 into √3 into √3 into √3 that is √3 bracket square my plus √3 into 2 which is equal to 12 into √6 3 दुनी 6 minus 3 into 2 √2 चा वर्ग minus 4 into 3 √3 चा वर्ग plus √6 which is equal to 12 √6 plus √6 minus 12 3 दोन्ही 6 आणि 4 त्रिक 12 बरोबर आहे which is equal to 12 √6 plus √6 12 आणि 6 18 12 आणि 6 18 which is equal to 12 √6 into 12 plus 1 minus √18 which is equal to 12 आणि 13 √6 minus 18 and that is the answer. या पद्धतीने याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं. परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचं गणित, कारण स्टेप जे असतात सावकाश आणि व्यवस्थित जर आपण गेलो तर उत्तर काही चुकत नाही. एक्झाम्पल नंबर 2 रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. एक लक्षात ठेवायचं की रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे काय, डिनॉमिनेटर मधलं जे सर्टचं चिन्ह आहे किंवा सर्टच्या टर्म आहेत त्या सगळ्या काढून टाकायच्या. पहिले एक्झाम्पल 1 डिवायडेड बाय 7 √7 प्लस √2. आता याच्यासाठी काय आहे, याचा रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणजे त्याची कॉन्जुगेट पेअर, जे मगाशी आपण शिकलो ते कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय केलं 1/√7 प्लस √2 इंटू √7 मायनस √2 डिवायडेड बाय √7 मायनस √2 या संख्येने गुणलं आणि भागलं. त्यामुळे आपण काहीच केलेलं नाही, या टर्म आहे अशी ठेवलेली आहे. मग इथे अंशामध्ये गुणाकार केला तर √7 मायनस √2 छेदामध्ये a प्लस b a मायनस b √7 ब्रॅकेट स्क्वेअर √2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो √7 मायनस √2 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 7 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2. सो √7 मायनस √2 डिवायडेड बाय 7 मायनस 2 गेट्स 5. या पद्धतीने उत्तर येते. हा रॅशनलायझिंग फॅक्टर या ठिकाणी झाला. या फॅक्टरमुळे हा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरचं पूर्णपणे रॅशनलायझेशन झालं आणि टर्म या ठिकाणी रॅशनल नंबर आली. म्हणून रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. अंशामध्ये न्यूमरेटर मध्ये काय येतं हे पाहायचं नाही, फक्त डिनॉमिनेटर मध्ये सर्टचं चिन्ह असता कामा नये किंवा डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला येणारा नंबर हा फक्त आणि फक्त रॅशनल नंबरच असला पाहिजे. नेक्स्ट 3 डिवायडेड बाय 2√5 मायनस 3√2. 3 डिवायडेड बाय 2√5 मायनस 3√2 याचा रॅशनलायझिंग फॅक्टर प्लस च्या ऐवजी मायनस च्या ऐवजी प्लस चिन्ह 2√5 प्लस 3√2 डिवायडेड बाय 2√5 प्लस 3√2 अंशाला आणि छेदाला या संख्येने आपण गुणलेले आहे. त्यामुळे 3 इन ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2 डिवायडेड बाय 2√5 a b a मायनस बी आणि a प्लस बी असं जर म्हणलं तर a स्क्वेअर म्हणजे 2√5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस b स्क्वेअर 3√2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो अंश आहे असं ठेवा 3 इन ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2 डिवायडेड बाय 2 चा वर्ग 4 √5 चा वर्ग 5 3 चा वर्ग 9 √2 चा वर्ग 2. सो अंश काही बदलू नका 3 into 2√5 प्लस 3√2 4 पंचे 20 9 दुनी 18. सो 3 इन ब्रॅकेट 2√5 प्लस 3√2 डिवायडेड बाय 2 छेदामध्ये आपण पूर्ण सर्टच्या ज्या टर्म्स आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत आणि फक्त रॅशनल नंबर आलेला आहे म्हणजेच त्याचं रॅशनलायझेशन झालेलं आहे. वेगळं गणित आहे थोडस. चौथं एक्झाम्पल आहे पर्पजली घेतोय √5 मायनस √3 डिवायडेड बाय √5 प्लस √3 याचं डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन आपल्याला करायचं आहे. सो √5 मायनस √3 डिवायडेड बाय √5 प्लस √3 इंटू याचा कॉन्जुगेट पेअर √5 मायनस √3 डिवायडेड बाय √5 मायनस √3 याचा कॉन्जुगेट पेअर √5 प्लस √3 √5 मायनस √3.
which is equal to a minus b, a minus b means root 5 minus root 3 bracket square divided by a plus b, a minus b root 5 bracket square minus root 3 bracket square which is equal to ऐसे expansion a minus b bracket square, a minus b bracket square which is equal to a square minus twice ab plus b square. या सूत्रानुसार a square root 5 bracket square minus 2 into root 5 into root 3 minus plus root 3 bracket square divided by root 5 bracket square that is a 5 root 3 bracket square minus root 3 bracket square minus root 3 bracket square त्याचं उत्तर आलं 3 which is equal to root 5 bracket square 5 minus 2 into root 5 into root 3 plus root 3 divided by 5 मधून 3 गेले 2 which is equal to आता 5 आणि 3 8 which is equal to 8 minus 2 into root 15 5 3 15 divided by 2 which is equal to यातनं 2 कॉमन घेऊया 2 in a bracket 4 minus root 15 बघा 4 दोन्ही 8 आणि 2 root 15 divided by 2 आहे असं 2 gets cancel 4 minus root 15 असं जरी लिहिलं तरी चालेल किंवा 4 minus root 15 divided by 1 असं जरी उत्तर दिलं तरी चालेल कारण इथे डिनॉमिनेटर आपल्याला महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे गणित थोडंसं वेगळं होतं म्हणून मी सोडवून दिलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचं गणित आपल्याला सांगतो.